गुंतवणूक करताना सुद्धा जे काही पैसे आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत, त्याची आपण ढोबळ 3 प्रकारांमध्ये विभागणी केली पाहिजे, की आपल्याला 3-4 वर्ष अजिबात लागणार नाहीत असे पैसे. आपल्याला नक्की लागतील येत्या एक 3-4 महिन्यांमध्ये अशा काही रकमा, असे काही खर्च असतात, की जे आपल्याला नक्की फोरकास्ट करता येतात, की बाबा मुलीची शाळेची ॲडमिशन आहे किंवा बाबा यावर्षी आम्ही एक फॅमिली ट्रिप अरेंज करतोय किंवा घरामध्ये कुठे एखादं मंगल कार्य आहे किंवा काहीतरी छोटा-मोठा प्लॅन आहे, की कोणीतरी भाऊ फ्लॅट घेतोय त्याला मदत करायची. काही असू शकतं, पण ते निश्चित असतं, की पुढच्या 6 महिन्यामध्ये हे पैसे आपल्याला द्यावे लागणार आहेत. असा एक पैशांचा रकाना, एक जे पैसे अजिबात लागणार नाहीत अशा पैशांचा रकाना आणि तिसरे मग बॉर्डरवरचे पैसे. लागले तर लागतील, नाहीतर नाही. या तिन्ही प्रकारे जी काही आपल्याकडे शिल्लक आहे, त्याचं जर आपण नियोजन करू शकलो, तर त्या प्रकारात गुंतवणूक करणं सोपं होतं. जे पैसे तुम्हाला पुढचे 3-4 वर्ष लागणार नाहीत, अशा पैशांचा विचार तुम्ही म्युच्युअल फंडांमधील इक्विटी फंड्समध्ये किंवा बॅलन्स्ड फंड्समध्ये दीर्घकाळाकरता करू शकता. जे पैसे हमखास लागणार आहेत 5-6 महिन्यांमध्ये, ते मात्र कृपा करून कधीही शेअर बाजाराशी संबंधित कुठल्याही योजनामध्ये टाकू नका. जरी विशफुल थिंकिंग असलं, बाजार वर जाईल असं वाटत असलं, सगळं छान-छान दिसत असलं, तरीसुद्धा असा धोका पत्करू नये, असं माझं कळकळीचं सांगणं आहे. जे पैसे अल्पकालीन वापरणारच आहोत, असे पैसे हे पुन्हा एकदा इन्कम फंड्स किंवा बॉन्ड फंड्स किंवा लिक्विड फंड्स किंवा अगदीच एफ-डी अशा प्रकारच्या प्रकारांमध्ये गुंतवावेत. आणि मग जे बॉर्डरवरचे पैसे आहेत, ते त्या आवश्यकतेनुसार कन्झर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड्स आहेत किंवा बॅलन्स्ड फंड्स आहेत. अशा ठिकाणी तात्कालिक त्या क्लायंटची आणि बाकी सगळी परिस्थिती बघून गुंतवावेत. अशा तऱ्हेचं गुंतवणुकीचं वर्गीकरण असावं असं मला वाटतं.